अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत। आज आपण जीवनातील भाग्याचं मूल्य काय याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिष आचार्य सुनील कुमार सर। कार्यक्रमात आपलं स्वागत। खूप खूप धन्यवाद। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात। आचार्य सुनील कुमार यांनी 2 विषयात आचार्य ही पदवी प्राप्त केली आहे। कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आचार्य सुनील कुमार सखोल मार्गदर्शन करत असून गेल्या 22 वर्षांपासून देश विदेशातील हजारो लोकांच्या समस्येवर उपाय सुचवत समाधानाचा मार्ग त्यांनी दाखवलाय। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हा चित्रपट सृष्टी, राजकीय क्षेत्र, उद्योग आणि नोकरदार मंडळींना मोठ्या प्रमाणात झालाय। आचार्य सुनील कुमार देश विदेशात प्रचलित आहेत। याशिवाय महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तर देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर आणि विदेशात दुबई आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी देखील त्यांचे सेंटर्स आहेत। तर तुमच्या मनात देखील कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर फोन करून तुमच्या मनातील प्रश्न आणि त्याची उत्तरे तुम्ही आचार्यजींकडून घेऊ शकता। तर विषयाला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मला सांगा की जीवनामध्ये प्रत्येकाला असा प्रश्न असतो की मी नोकरी करू की मी व्यवसाय करू, तर याचं उत्तर आपल्याला पत्रिकेतून मिळू शकतं का आणि पत्रिकेत त्याचं रहस्य दडलेलं असतं का? 100% पत्रिकेतून मिळू शकतो आणि हा विषय खूप महत्त्वाचा आहे। अगोदर पण विषय सांगितलाय की बाबा जर कुंडलीमध्ये तुम्हाला जॉब करण्यासाठी चांगली संधी आहे तर तुम्ही फक्त जॉब करा आणि चांगली जॉब करा। जॉबचे पण खूप काही विषय असतात की तुम्हाला कोणतं फील्ड चांगलं आहे, कोणतं फील्डमध्ये तुम्हाला जॉब केली पाहिजे। आणि जर कुंडलीमध्ये व्यापार करण्याचे योग आहे तर फक्त व्यापार करा, नोकरीबद्दल विचार करू नका। कधी कधी काय होतं की आपण नोकरीसाठी प्रयत्न करता आणि आपल्याला नोकरी भेटत नाही आणि आपल्या मनात खूप काही टेन्शन आणि खूप दुःख होतं की आपल्याला नोकरी सुद्धा भेटत नाही। पण जर विधातांनी तुमचे भाग्यामध्ये, तुमच्या नशिबात जर व्यापार लिहिलेला आहे मग तुम्हाला नोकरी कशा भेटेल? आता विषय कळला पाहिजे की आपल्याला हे जाणणं खूप गरजेचं आहे की तुम्ही नोकरी केली पाहिजे की व्यापार केला पाहिजे। यासाठी तुम्ही कुंडली एकदा तुम्ही पहा, विचार करा की तुमच्यासाठी कोणता विषय, कोणती दिशा चांगली आहे आणि व्यापार करायचं तो कोणत्या दिशेला व्यापार करायचं आणि जॉब करायचं तर सरकारी जॉब करायचं की प्रायव्हेट जॉब करायचं आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचं। जर तुम्ही आपली प्रतिभा बघितली, आज खूप काही लोक असे आहात जे नोकरी पण नाही करत आणि उद्योग पण करत नाही। कोणी राजनीतीमध्ये आहेत, ते सेवा करताय, समाजाची सेवा करताय, लोकसेवा करताय आणि खूप काही लोक खेळ जगतमध्ये, फिल्म जगतमध्ये खूप काही लोक काम करताय। त्यांचा व्यापार पण नाही आणि नोकरी पण नाही आहे, ते क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये काम करताय, खेळ जगतमध्ये काम करताय। जर तुमच्या पण असं काही योग आहेत कुंडलीमध्ये ते जाणणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जाणल्यानंतर ही तुम्ही पुढे चला आणि मग कार्य करा। अगदीच जसं तुम्ही सांगितलं की जन्मपत्रिकेवरून आपल्याला ते योग तर कळू शकतात, मात्र आजकाल आपण बघतो की लोकांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो। तर या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय देखील तुम्ही आपल्या प्रेक्षकांना देऊ शकता का? 100% बघा, जर एक खूप चांगली लाईन आहे मला लक्षात आली, एक पल का क्रोध आपके भविष्य को बिगाड़ सकता है, नष्ट कर सकता है, ध्वस्त कर सकता है। राग काढायचा नाही, रागवर नियंत्रण ठेवा। आणि याचा उपाय काय, कसं आपण नियंत्रण ठेवू? रोज सकाळी सकाळी सूर्यदेवाला जेव्हा तुम्ही अर्घ देताय ना तेव्हा तुम्ही हात वर कर, थोडी देर उभे राहा। जर थोडी वेळ उभे राहिले ना तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि राग हळूहळू हळूहळू तुमचा कमी होऊन जाईल। दुसरं, पाणी देताना तुम्ही खाली जल पडलं ना ते तुम्हाला असं घ्यायचं आणि आज्ञा चक्रवर लावायचं
दुसरा विषय, एक खूप चांगला उपाय मी सांगतो मी तुम्हाला. दर महिन्यात फक्त एक वेळ करायचं तुम्हाला. पौर्णिमेला चंद्र दर्शन करायचं आणि चंद्र दर्शन करू संध्याकाळी चांदीच्या भांडा घ्या किंवा स्टीलच्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि छालनीकडून त्याला झाकायचं आणि जे चंद्रमाची रोशनी आहे ना त्याच्यावर पडली पाहिजे. कमी ते कमी 27 मिनिटसाठी तुम्ही याला ठेवा आणि नंतर त्या सावलीमध्ये तुम्हाला ते जल घ्यायचे म्हणजे पाणी प्यायचं. हे उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करा. जन घरातला कोणी मूल बाल त्याला जास्त राग येतोय, तुम्हाला जास्त राग येतोय किंवा घरातला जो कोणताही माणूस आहे त्याला जर जास्त राग येत असेल तर तुम्ही हे उपाय त्याला सांगा आणि करा. 100% तुम्हाला लाभ होईल. आणि दुसरा विषय, सफेद चंदन किंवा चंदनचा ऑइल हे तुम्हाला आज्ञा चक्रावर रोज लावायचे. म्हणजे घरातून बाहेर पडताना हे लक्षात घ्या की आपण हे चंदन लावून मग आपण बाहेर पडू. तर तुम्ही 100% लोकांशी खूप गोड बोलणार. राग आला, राग नाही आला असं शक्य नाही आहे. राग आणा हे आपली प्रकृती आहे, पण रागवर नियंत्रण कसं ठेवायचं आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जे उपाय सांगितले उपाय करा, 100% तुम्हाला लाभ होणारच. तर जसं सर तुम्ही सांगितले की छोटे छोटे उपाय असतात आणि हे उपाय जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्या एका प्रेक्षकाचा देखील आपल्याला फोन आला आहे. रोहित यांनी आपल्याला फोन केलाय पुण्याहून. रोहित, आपला प्रश्न विचारा. सर, माझी मुलगी 15 दिवसापासून आजारी आहे. बेटा तुम्ही फक्त ज्याच्याबद्दल विचारायचे ना तिच्या डेट ऑफ बर्थ, तुमच्या डेट ऑफ बर्थ सांगा. ज्यांच्याबद्दल विचार डेट ऑफ बर्थ सांगा फक्त. माझ्या मुलीचा डेट ऑफ बर्थ आहे 29/12/2015. तिचं नाव दिव्या आहे, तनुश्री आहे. तनुश्रिया. हो. मंगळवारचा जन्म आहे ना बेटा? हो, मंगळवारचा आहे. ठीक आहे. आणि जन्मवेळ काय? जन्मवेळ दुपारची आहे, 3:25 आहे. आणि जन्म ठिकाण? पुण्यामध्येच आहे, हडपसरमध्ये. ठीक आहे. आता नीट आहे का तुम्ही? वृषभ लग्नची पत्रिका आणि सिंह राशी. आणि आता जे दशा चालू आहे ना बेटा ते शुक्रची महादशा चालू आहे. कुंडलीमध्ये थोडेसे असे योग आहे जे आता मागचे 3.5 वर्ष पासून चालू आहे. आणि 3.5 वर्षमध्ये खूप काही वेळ, मतलब असं नाही आहे की फक्त हे 15 दिवसापासून आजारी आहे. 3.5 वर्षमध्ये खूप काही वेळ म्हणजे असं आलेलं आहे की परत 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 ती आजारी पडत आहे. हे खरं आहे बेटा? हो, बरोबर आहे गुरुजी. दुसरा विषय म्हणजे बोला. दुसरा विषय असा आहे पंचम राहू. पंचम राहूमुळे म्हणजे याचे वडील म्हणजे तुम्हाला पण खूप त्रास होणार आहे आणि परत परत तुम्ही पण आजारी पडणार आहे. असे योग कुंडलीमध्ये आहेत. म्हणजे जे आपली कुटुंबची पीडा आहे ना ते कुंडलीमध्ये स्पष्ट दिसत आहे बेटा. आणि मागचे जे 3.5 वर्ष सांगितले ना ते 3.5 वर्षमध्ये तुम्हाला पण आणि जे तुमची मुलगी आहे हिला पण खूप त्रास होणार आहे. आणि आता पण त्रास चालू आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, 15 दिवसापासून जे तुम्ही सांगताय ना तर 15 दिवसामध्ये एक मला सांगा तुम्ही की झोपताना काही प्रॉब्लेम होत आहे का तिला? हा, झोपताना गुरुजी ती दात चावत असते. असं म्हणजे भरपूर डेली आता कंटिन्यू दात चावत असते झोपताना ती. अच्छा. दुसरा, पोटामध्ये दर्द, पोटामध्ये विकार किंवा काही ताप वगैरे पण आहेत का तिला? हो, पोट दुखत असतं सारखं तिचं आणि ताप येत असतो. पोट सारखंच दुखतं तिचं. पोट तर सारखं हा पोट सारखं दुखतंय ना? हो. आणि ताप जे आहे ते आता म्हणजे थोडेफार दिवस पासून चालू आहे ना? हो हो, बरोबर. ते मी तुम्हाला जे उपाय सांगतो ना ते तुम्ही नीट ऐका. आणि दुसरा विषय असा आहे की हिला खूप नजर दोष, दृष्टी दोषची पीडा खूप आहे बेटा. ठीक आहे. कुणाच्या समोर तुम्ही तिला जेवण देऊ नका.
ठीक आहे, घरातले लोक आहे ठीक आहे, त्यांच्या समोर काय नाही, पण जर बाहेरचे लोक आले ना त्यांच्या समोर जेवायला थोडंसं अवॉइड करा. ठीक आहे. दुसरा, वजनी बरोबर जेवढा वजन आहे ना तेवढा तुम्ही सप्तधान्य एकदा अमावस्याला दान करा. म्हणजे जेवढा वजन आहे ना तेवढा तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आणि सप्तधान्य दान करायचं. दुसरा, कुंडलीमध्ये एक दोष आहे, ते दोष निवारणार्थ पण तुम्हाला एक उपाय करावा लागेल. दर बुधवारी तुम्ही हरा चारा ते गायीसाठी तुम्ही घ्या आणि दर बुधवारी हिच्या हात लावा आणि ते तुम्हाला गाईला हरा चारा तुम्हाला द्यायचा. ठीक आहे. मला अजून थोडेफार काही विषय आहेत जे तुम्हाला विचारायचे म्हणून सांगायचे. मला एक सांगा, तुम्ही तुमचे कुटुंबामध्ये खूप काही लोक असे असतात जे खूप ईर्ष्या ठेवतात तुमच्याशी. ते ईर्ष्यामुळे पण तुमच्या घरात खूप प्रॉब्लेम आलेली आहे. म्हणजे जे तुमचे घरचे लोक आहेत त्यांच्याशी संबंध कसे आहे तुमचे? घरच्यांशी म्हणजे संबंध असे आहेत की कधी ठीक असतात, कधी किरकिर होते. म्हणजे असं घरात काम कारण नसताना घरामध्ये भांडणं होतात, चिडचिड होते. म्हणजे असं मुलांवर चिडचिड, मिसेसवर चिडचिड, अशा ह्या गोष्टी घडतात. मला फक्त एक सांगायचं आहे, थोडासा घरामध्ये शांती ठेवा, शांतता ठेवा. आणि दुसरं, जे घरचे लोक आहे ना, जर ते तुमच्याशी काही कारणवश त्यांच्या भांडणं वगैरे काही झालं ते क्षमा याचना करून त्यांच्यासोबत थोडासा चांगला राहा. काय कसं काय, त्यांच्या आशीर्वाद तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. कारण सूर्य चंद्रमा दोन्ही पीडित आहे. ते जर आपला घरातले लोक आहे ना त्यांच्याशी संबंध जर चांगले राहिले तर खूप चांगला होऊन जाईल. तर तुम्ही जे उपाय सांगितले बेटा ते उपाय करा, 100% ती बरी होऊन जाईल. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. खूप खूप आशीर्वाद बेटा. तर आचार्यजी यांनी रोहित यांना जे उपाय सांगितलेत आणि त्यांच्या प्रश्नाचं जे निरसन केलं आहे, तर तुमच्याही मनात कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता. आपल्या विषयासंदर्भात आपण आचार्यजींकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने या छोट्या छोट्या उपायांनी बदल करू शकतो, आणि याच संदर्भात आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे पूजा यांचा नाशिकवरून. पूजा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार गुरुजी. नमस्कार बेटा, नमस्कार, बोला. माझ्या मुलीबद्दल मला विचारायचं आहे. तिचं नाव ऋतुजा राजेश कुसले आहे. आणि डेट ऑफ बर्थ सांगा बेटा तिच्या. डेट ऑफ बर्थ 5/10/2000 आहे आणि जन्म वेळ संध्याकाळी 6:35. ते शुक्रवारचा जन्म आहे ना बेटा? हो. आणि 6/25 6:35 संध्याकाळी. ओके. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण सिन्नर. खूप छान पत्रिका आहे बेटा, कन्या लग्नची पत्रिका आहे. आणि जे राशी आहे ते मेष राशी. आणि दशा आपण खूप चांगली चालू आहे, पण तिला संघर्ष खूप करावा लागेल. संघर्षाची दिशा आहे. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिला फेम, प्रसिद्धी खूप भेटणार आहे. आणि क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये हिचे खूप चांगले योग आहे. ठीक आहे. क्रिएटिव्ह आर्ट्स म्हणजे काय की जे काही करायचं त्याच्यामध्ये प्रसिद्धी 100% भेटणार आहे. आणि जर यांनी आपला करिअर शुक्रच्या फील्डमध्ये, शुक्र म्हणजे काय, अभिनयाच्या फील्ड, तर अभिनयाच्या फील्डमध्ये किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये जर करिअर चूज केला तर तिला 100% खूप छान सक्सेस भेटणार आहे. आता ती काय करते बेटा आणि काय म्हणजे तिच्या जे संघर्ष वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं आहे, तर काही संघर्ष वगैरे चालू आहेत का? हो, संघर्ष चालू आहे. ती मॉडेलिंग करते, ऍक्टर पण आहे. अच्छा. आणि डान्सिंग वगैरे पण करते. तर मला असं विचारायचं आहे, ह्या क्षेत्रात तर तिला म्हणजे यश मिळेल ना भरपूर? यश 100% तुम्हाला भेटणार. त्याचं कारण असं आहे की शुक्र हिच्या खूप योगकारक आहे. षटबलमध्ये शुक्रची खूप जबरदस्त प्रबलता, खूप जबरदस्त शक्यता आहे. पण त्याच्यासोबत अजून एक मी तुम्हाला सांगतो, शिक्षणमध्ये थोडेसे ब्रेक आलेले आहे असं कुंडलीमध्ये दिसतं. म्हणजे जे याला जे शिकायचं होतं ना त्याच्यामध्ये थोडेफार ब्रेक मला दिसतंय. तर तुम्ही काय करा, ती जे करते ना ती बरोबर आहे, पण सोबत थोडंसं शिक्षणकडे पण लक्ष दिलं पाहिजे. हां, तर शिक्षणकडे थोडंसं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जे तुम्ही आता सांग की संघर्ष खूप आहे, तर संघर्षचा मी तुम्हाला समाधान सांगतो, ते तुम्ही नीट आहे का.
चंद्रमाची महादशा चालू आहे. दर सोमवारी जे आपला महादेवकडे जायचे आणि महादेव मंदिराला जायचे आणि बिलपत्र घ्यायचे, सफेद चंदन लावून 21 बेलपत्र दर सोमवारी हिला महादेवची जी पिंडी असतात ना त्याच्यावर चढवायचे. दुसरा पंचोपचार पूजा. पंचोपचार पूजामध्ये काय असतं? धूप, दीप, नैवेद्य, जल अर्पण करायचे बेटा. ते पंचोपचार पूजा करायचे दर सोमवारी. 16 सोमवार हे तुम्ही तिला सांगा करायला. आणि जर ती करायला शक्य नाहीये, कसं काय तिच्या जास्त मला विश्वास वाटत नाही की तिला विश्वास असेल, तर तुम्ही करा तिच्या नावाने, ठीक आहे. आणि एक दर गुरुवारी उंबरच्या जे झाड असतात ना ते गुरुवारीच्या गुरुवारी तुम्हाला गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा. तर दिवा लावला ना तर 100% चहूओर तुम्हाला प्रकाश भेटेल. आणि दुसरा जे काही संघर्ष आहे ना ते संघर्ष पण संपून जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. अगदीच. तर आचार्यजींनी पूजा यांना जे उपाय दिलेत त्यांच्या प्रश्नाचं जसं निरसन केलंय तसंच तुमच्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना थेट विचारू शकता. तर प्रेक्षकांचे तर आपल्याला फोन येत आहेत, मात्र आजचा आपला जो विषय आहे की वेगवेगळे मूल्य जीवनातली आणि त्याच्यातून आपण काय साध्य करतो, तर आपण बघतो की पालक फार त्रस्त असतात की आमची मुलं आमचं ऐकत नाही. ते या मुलांनी आपलं ऐकावं यासाठी देखील ज्योतिषशास्त्रात काही उपाय आहेत का? 100% आहेत. मी तुम्हाला परत परत एकच सांगतो, तुम्ही समस्याकडे लक्ष देऊ नका, समाधानकडे लक्ष द्या. तुम्ही जर मुली घरी ऐकत नाही तर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ऐका. दर अमावस्याला आणि पौर्णिमेला एक नारळ घ्यायचे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे तुम्हाला आणि एक सिक्का म्हणजे एक कॉइन ठेवा. तुम्ही आपल्या पितरांच्या स्मरण करा. कसं काय कधी कधी काय होतं की आपल्या घरी आपले पितर म्हणून आपलं जे मुलं मुली स्वरूप आपले मूल असतात, मुली असतात, हे आपल्याला कळत नाही. पण जर तुम्ही हे उपाय केला आणि पितरांच्या नाव स्मरण करून त्या नारळवर तुम्ही पिंपलाचे जे झाड असतात जर त्याच्या खाली तुम्ही ठेवला दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला, आणि जे तुमच्या ऐकत नाही तिच्या नाव पण घ्या, आपली मनोकामना आपला मनोरथ पण ठेवा आणि नंतर तुम्ही ठेवून द्या. तुम्ही बघा थोडे दिवसांनी 100% मुलं मुली तुमच्या 100% ऐकणार. दुसरा विषय असा आहे, सूर्य म्हणजे काय? सूर्य म्हणजे वडील आणि चंद्र म्हणजे काय? चंद्र म्हणजे आई. सूर्य आणि चंद्र जर कुंडलीमध्ये चांगले नसतं तर तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागते. तुम्ही काय करा, एकदा कुंडली तुम्ही बघा, कुंडलीमध्ये विचार करा. सूर्य आणि चंद्र जर चांगले नाहीये तर त्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे आहे. कसं काय, दर उपाय सगळ्यांसाठी नसतं, वेगळे वेगळे प्रॉब्लेम आणि वेगळे वेगळे उपाय असतात. तर तुम्ही एकदा विचार करून जर तुम्ही पुढे उपाय केले तर तुम्हाला जास्त लाभ होणार आहे. तर तुम्ही एकदा कुंडली बघून हे सगळं काही जाणून घ्या, नंतर तुम्हाला 100% समाधान भेटेल. ते 100% तुमच्या ऐकणार. अगदीच. आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, मात्र यशस्वी होताना त्या वास्तूचं देखील नेमकं किती महत्व आहे? वास्तू तू म्हणजे कल्याण. जिथे तुम्ही वास करताय ना तिथे शांती खूप गरजेची आहे. शांती जर राहिली ना तर लक्ष्मी 100% राहणार आहे. पण एक विषय महत्वाचा आहे की बाबा जर आपला वास्तू चांगलं नाही आहे तर का तोडफोड करायचं नाही, तसं नाही आहे. कधी कधी काय होतं की जर तुम्ही जे आंतरिक आपला वास्तू आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदल जर तुम्ही केले ना तर तुम्हाला 100% खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे. तर वास्तू दोष जर ऑलरेडी आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही एकदा विचार करा, उपाय घ्या आणि ते उपाय करा. रेमेडीज खूप काही असतात आणि खूप काही जे आंतरिक वास्तू तुम्ही जर थोडेफार बदल केले तर तुम्हाला खूप परिवर्तन भेटून जाईल. तर तुम्ही वास्तूवर खूप विश्वास ठेवा. पण असं नाही की बाबा असं आपलं जे वास्तू निर्माण झालं तर काही होऊ शकत नाही. आता हे प्रॉब्लेम झाली, आपलं जे ईशान कोण आहे याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. जिथे तुम्ही भोजन वगैरे तुम्ही जेवण वगैरे तुम्ही करताय जर तिकडे काही प्रॉब्लेम आहे तर तुमच्या मनात असं ठेवू नका की नाही आता काय होणार नाही. 100% होणार आहे. फक्त तुम्ही एकदा त्याचं समाधान काय हे जाणून घ्या तुम्ही. अगदीच. काही लोकांना असंही वाटतं की माझं जे काम आहे ते एका फटक्यात झालं पाहिजे, काम लवकर व्हायला हवं. तर यासाठी देखील काही टिप तुम्ही आपल्या प्रेक्षकांना द्याल का?
सगळ्यात आधी जे तुम्ही आता वास्तूचा प्रश्न विचारला होता ना, जिथे आपण वास करताय ना, जर तिथे काही प्रॉब्लेम आहे, नकारात्मकता आहे, नकारात्मक एनर्जी आहे, म्हणून आपले काम होत नाही. तर हे जाणणं खूप गरजेचं आहे की जर अशी काही नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक एनर्जी काही आहेत तर त्याला दूर म्हणजे कसं करायचं हे आपलं जाणणं. दुसरं, जर तुमचे काम होत नाही, परत परत तुम्ही एकच काम करता, त्यातून तुम्हाला सक्सेस जर भेटत नाही, तर तुम्हाला मी एक खूप जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं, 2 इलायची आणि 2 लवंग घ्यायचे तुम्हाला, आणि सकाळी सकाळी पूजा करताना तुम्ही समोर ठेवा. आणि तुम्ही जे काही करताय, जे काही पाठ करताय, पूजा करताय, ते तुम्ही समोर ठेवा. आणि नंतर ते 2 इलायची 2 लवंग जे तुम्ही ठेवलेली होती ते तुम्ही सोबत कामाला जाताना तुम्हाला सोबत घेऊन जायचे, ते सोबत घेऊन जा तुम्ही. आणि जर तुम्हाला भाग्याचं फल तुम्हाला घ्यायचं की बाबा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तुम्ही, किंवा कोणी काही महत्त्वाचं काम आहे त्यासाठी तुम्ही जाताय, तर तुम्ही 100% जवळ ठेवा. आणि नंतर आल्यानंतर तुम्हाला तिथं जिथं तुम्ही ठेवलं होतं, म्हणजे जे तुमचं देवघर आहे, तर देवघरात तुम्ही परत ठेवून द्या. आणि दुसऱ्यांदा जर तुम्हाला जायचं तेच तुम्हाला घ्यायचं आणि परत त्याच्यावर पाठ पूजा करायच्या नंतर सोबत घेऊन जायचं. 100% तुम्हाला लवकर सक्सेस भेटणार. अगदीच. आणि आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या उपायांबद्दल आणि इतक्या महत्त्वाच्या ज्योतिषशास्त्राबद्दल आमच्याशी संवाद साधला, आम्हाला माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. जे काही मनात आहे तुम्ही मनोरथ ठेवा. ओम श्रीर्वर्चस्वमायुष्यं मार्गमायुष्यं महिदे धनं धान्यं पशुं भवपुत्रलाभं संवत्सरं दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद सगळ्यांना. त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.